नमस्कार मित्रांनो, मी भूषण पेगडे. मी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावरती आजच क्लिक करा. शिवाय बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मिळतील ह्या चॅनलवरील सर्व व्हिडिओचे अलर्ट्स सर्वप्रथम. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आफ्टर इफेक्टमध्ये कशाप्रकारे मास्क अप्लाय केला जातो. आपण मास्कच्या रिलेटेड 3 पार्टमध्ये व्हिडिओज पाहणार आहोत. त्यातला आजचा पहिला पार्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू मास्क. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आफ्टर इफेक्ट्समध्ये कशा प्रकारे मास्क वापरले जातात किंवा मास्क कशा प्रकारे वापरायचे. तर त्यासाठी आपण आज सुरुवात करूया. तिथे पहिल्यांदा नवीन कंपोजिशन मी इथे क्रिएट करतो आहे. त्याला मी नाव देतो आहे माय फर्स्ट मास्क. मी इथे कॉमची साईज घेतली आहे 1920x1080 25 फ्रेम पर सेकंड्स. ओके करून घेतो मी इथे. तसंच मला इथे एक सॉलिड लेअर मला बनवून घ्यायचे, तर मी सॉलिड लेअर इथे बनवून घेतो आहे. मेक कॉम साईज करून घेतो, म्हणजे 1920x1080 होईल. व्हाईट कलर्स मला ह्याचा ठेवायचा आहे. ओके करूया. त्याच्यानंतर मला आता जेव्हा या लेअरवरती मास्क अप्लाय करायचं, म्हणजे मला ती लेअर आधी सिलेक्ट असणं गरजेचं आहे. मी लेअर आधी सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत इथे, जसं रेक्टँगल आहे, राऊंडेड रेक्टँगल आहे, एलिप्स, पॉलिगॉन, स्टार टूल. यांचा शॉर्टकट आहे क्यू. म्हणजे तुम्ही क्यू प्रेस करून तुम्ही हे टूल्स चेंज करू शकता. मी आता इथे सुरुवातीला सिलेक्ट करतो आहे रेक्टँगल टूल. आणि रेक्टँगल टूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही समजा इथे आता पुन्हा क्यू प्रेस केलं तर तुमचा जो रेक्टँगल आहे तो होणार आहे राऊंडेड रेक्टँगल. पुन्हा एकदा क्यू दाबा, एलिप्स झालेला आहे इथे तुम्हाला दिसतो आहे. एलिप्स झाला आहे. पुन्हा आता तुम्ही अशा प्रकारे क्यू प्रेस करून तुम्हाला हवा असलेला शेप तुम्ही इथून डायरेक्टली सिलेक्ट करू शकता. मी सध्या इथे घेतो आहे रेक्टँगल टूल. आणि रेक्टँगल टूल मी इथे घेऊन इथे मी अशा प्रकारे एक रेक्टँगल इथे मी ड्रॉ केलेला आहे. रेक्टँगलचा शेप तुम्हाला इथे दिसतो की ह्याचा रंग जो आहे हा इथे काहीतरी गोल्डन येल्लोमध्ये मिळालेला आहे आपल्याला. तुम्ही याचा रंग हवा तो तुम्ही घेऊन इथे चेंज करू शकतात. मी आता इथे जसं की घेतो आहे इथे ग्रीन कलरचा इथे मी घेतो आहे. ग्रीन कलर आपल्याला इथे दिसतो आहे. शिवाय जर तुम्ही बघितलं की मी जे इथे लेअर डिसिलेक्ट करतो आहे, सिलेक्ट करतो तुम्हाला ते मास्क इथे मिळेल. त्याच्यानंतर मी जेव्हा इथे हे छोटे छोटे तुम्हाला डॉट दिसत आहेत, याचा अर्थ की मास्क लेअर सिलेक्टेड आहे पण मास्क सिलेक्टेड नाही आहे. तुम्ही जेव्हा मास्कला सिलेक्ट करतात तेव्हा तुम्हाला दिसेल की हे डॉट जे आहे ते एका स्क्वेअर्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आणि त्यासुद्धा जो डॉट तुम्ही क्लिक कराल तो फिल झालेला दिसेल. बाकीचे सगळे तुम्हाला रिकामे दिसतील, म्हणजे ते डिसिलेक्टेड आहेत आणि हे सिलेक्टेड आहे. जर तुम्ही एजवर क्लिक केलं तर तुम्हाला ते 2 डॉट मिळतील, कारण की या 2 डॉटपासून ही लाईन तयार झालेली आहे. जर तुम्ही लाईन सिलेक्ट केली तुम्हाला असं कळेल. ओके, तर अशा प्रकारे आपण हे जेव्हा आपण ह्या शेपला जेव्हा आपण ॲनिमेट करणार आहोत तेव्हा आपण लाईन आणि डॉट सिलेक्ट केला आहे नाही केला आहे ते कसं कळेल. तर आपल्याला हे जेव्हा डॉट फिल आणि अनफिल होतील तेव्हा आपल्याला कळेल की जे फिल झालेले आहेत ते सिलेक्टेड आहेत आणि जे अनफिल आहेत ते डिसिलेक्टेड आहेत. तर अशा प्रकारे आपण मास्क सिलेक्ट आणि डिसिलेक्ट आपण करू शकतो, किंवा त्यांचे एज आणि जे डॉट्स आहेत ते सिलेक्ट आणि डिसिलेक्ट करू शकतो. आपण बघूयात की जेव्हा मी मास्क लेअरला अप्लाय करतो त्या लेअरवरती आपल्याला इथे मास्क नावाचा अजून एक कॅटेगरी मिळते. तुम्ही समजा बघितलं इथेच तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणार आहे मास्क, ज्याच्या अंडर आपल्याला आपण जेवढे या लेअरला मास्क अप्लाय करू तेवढे आपल्याला तिथे लिस्टमध्ये ते मिळणार आहेत. त्याच्यानंतर मी समजा ह्या ट्रायंगलवर क्लिक केलं तर मला ह्या मास्कच्या काही अजून वेगळ्या प्रॉपर्टी दिसत आहेत. त्या म्हणजे मास्क पाथ आहे, फेदर आहे, ओपॅसिटी आहे आणि एक्सपान्शन. म्हणजे मला मास्कला अजून एक्सपांड करायचं असेल तर मी एक्सपांड करू शकतो, किंवा त्याला अजून थोडंसं कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल मी त्याला अशा प्रकारे मायनसमध्ये जाऊन त्याला छोटा करू शकतो, मोठा करू शकतो. हे होतं मास्कचं एक्सपान्शन. मास्कची ओपॅसिटी म्हणजे समजा मी एखाद्या लेअरला 2 ते 3 मास्क लावलेले आहेत आणि मला लेअरची ओपॅसिटी नाही, पण मला समजा त्या एखाद्या मास्क मला थोड्या वेळा फ्रेम्सनंतर गायब करायचा असेल तर मी त्याला ओपॅसिटीने त्याला की लावून त्याला गायब करू शकतो. तर हे आपण जेव्हा मल्टिपल मास्क अप्लाय करू तेव्हा आपण मास्कच्या ऑपॉर्च्युनिटीसोबत आपण खेळू शकतो. त्याच्यानंतर आहे आपल्या इथे प्रॉपर्टी मिळते फेदर. म्हणजे मला समजा मास्क सॉफ्ट करायचा असेल, हार्ड करायचा असेल तर आपण त्याचे एजेस सॉफ्ट आणि हार्ड करू शकतो. समजा मला असं वाटलं की एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस इंडिव्हिज्युअली मला हवं असेल तर आपण ह्याची लिंक जर तोडली मी त्याला एक्स ॲक्सिस इंडिव्हिज्युअलमध्ये त्याला मी फेदर अप्लाय करू शकतो, किंवा वाय ॲक्सिसमध्ये फेदर अप्लाय करू शकतो. तर अशा प्रकारे आपण त्याला इंडिव्हिज्युअलीसुद्धा आपण एक्स वायमध्ये वेगवेगळ्या फेदर देऊ शकतो, किंवा दोघांना लॉक करून आपण दोघांना ॲट अ टाईमसुद्धा
फेदर आपण अप्लाय करू शकतो. मास्क पाथ काय असणार आहे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे होते ह्या मास्कचे काही प्रॉपर्टीज. जिथे जे तुम्हाला घड्याळ दिसणार आहे समजून घ्या तुम्ही त्या प्रॉपर्टीज ॲनिमेट करू शकता. आता आपण बघूयात की मी इथे अजून एक नवीन कॉम्प इथे क्रिएट करतो आहे आणि सॉलिड लेअर इथे ड्रॅग करून घेतो आहे. यावरती समजा मी आता इथे घेतो आहे अजून एक रेक्टँगल मास्क अप्लाय करतो आहे आणि दुसरा मला अप्लाय करायचा आहे एलिप्स. मी ते एलिप्स पण अप्लाय केला आणि दोन्ही एकमेकांवरती मी ओव्हरलॅप केले आहेत. आता ओव्हरलॅप करण्याचं कारण हे आहे की जर तुम्ही जेव्हा लेअर डिसिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला दिसेल की दोन्ही मास्क कंबाईन होऊन एखादा वेगळा शेप तयार झाला आहे. पण जेव्हा आपण लेअर सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला रेक्टँगलचा पण दिसतं आणि ह्याचा पण दिसतो शेप. आता तुम्ही पाहू शकतात की इथे लिस्टमध्ये मास्क 1 आहे, मास्क 2 आहे. मी हवं तर ह्यांची नावं बदलू शकतो. मी जसं ह्याला नाव देतो आहे रेक्टँगल आणि खालच्या मास्कला मी ह्याला नाव देतो आहे एलिप्स. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त इथे अजून काही प्रॉपर्टी आपल्याला दिसतात त्या आपण बघणार आहोत. मी समजा ह्याच्यावर क्लिक केलं आपल्या इथे मिळते नन, म्हणजे कुठलीही प्रॉपर्टी अप्लाय नाही केली आहे. किंवा नंतर मग ॲड, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट. मेन तर ह्या 3 आपल्याला प्रॉपर्टीची सगळ्यात जास्त गरज असते, ॲड, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट. म्हणजे जे काही मी वेगवेगळे मास्क अप्लाय केलेले आहेत दोन्ही आता ॲड मोडमध्ये आहेत म्हणून ते दोन्ही एकमेकांमध्ये ॲड झालेले आहेत. समजा मी एखाद्या मास्कला म्हणजे एलिप्सला मी समजा इथे केलं सबट्रॅक्ट, म्हणजे ह्या शेपमधून तो शेप सबट्रॅक्ट झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे 2 शेप्स एकमेकांमध्ये मिक्स करणार किंवा त्यांच्यातनं एखाद्या शेपमधून दुसरा शेप सबट्रॅक्ट करून वेगळा नवीन शेप क्रिएट करायचा असेल ते तुम्ही करू शकतात. शिवाय मी समजा इंटरसेक्ट केलं तर दोघांपासून आपल्याला अशा प्रकारे एक शेप क्रिएट करायचा तो पण आपण इथे क्रिएट करू शकतो. शिवाय तुम्ही ह्याच्यामध्ये एखाद्या शेपला इन्व्हर्टही करू शकतात. तो दिसताना अशा प्रकारे त्याचा होल तुम्ही इथे क्रिएट करून बघू शकता की याचा मी समजा ट्रान्सपरन्सी टॉगलचं बटन जर मी इथे प्रेस केलं तर दिसेल की तिथे ट्रान्सपरन्सी तिथे क्रिएट झालेली आहे. तसं तुम्ही ह्या शेपलासुद्धा तसंच करू शकता. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे मास्क इन्व्हर्ट करूनसुद्धा त्याच्यामध्ये होल क्रिएट करायचं करू शकतात किंवा 2 वेगळे शेप एकमेकांमध्ये ॲड, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट करून वेगवेगळे अजून नवीन शेप बनवू शकतात. तर मित्रांनो आज आपण पाहिलेलं आहे की मास्क कशा प्रकारे अप्लाय करायचा. तर त्यासाठी आपण एक कॉम्प क्रिएट केलं, त्याच्यामध्ये एका सॉलिड लेअरवरती आपण शेप अप्लाय केला. आपण त्याच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या जसे की मास्कच्या प्रॉपर्टीज असतात. आपण त्याचा रंग बदलून बघितलेला आहे. आपण मास्क पाथ पाहिला आहे, आपण फेदर बघितलेला आहे, ऑपॅसिटी बघितली आहे मास्कची, आपण ॲड, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट ह्या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन्स केलेले आहेत. शिवाय आपण मास्कचा फेदर अप्लाय करून बघितलेला आहे, आपण त्याचं एक्सपान्शन वगैरे सुद्धा करून बघितलेलं आहे. तर हे होतं मित्रांनो की मास्कचा इंट्रो की कशा प्रकारे आपण आफ्टर इफेक्ट्समध्ये मास्क अप्लाय करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थोडंसं ह्याच्या अजून इन डिटेलमध्ये जाणार आहोत आपण की ह्याच्यासोबत अजून काय करू शकतो. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये लिहू शकता. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की लिहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला भरपूर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढ्यात जास्त ह्याला सबस्क्राईब कराल, शेअर कराल आणि लाईक कराल तेवढेच मला मोटिवेशन मिळणार आहे असेच अजून वेगवेगळे व्हिडिओज बनवण्याचे. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.